नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. तर सर्व शेतकरी म्हणून एक व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित पीक विमा साधारण असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरा नाही वेळ तर व्हिडिओ सुरू करा. तर कर्जमाफी अखेर कर्जमाफीच्या संदर्भात 3 लाखापर्यंत कर्जमाफी हे मिळणार. आणि कारण की मित्रांनो, फाईल तर संघटनेचे घोषणा करू या. तर मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर पीक विमा संदर्भात तर दिलेलं आहे की सरकारने त्यांना कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे. आणि ते कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना, कोणकोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना होणार आणि याचबरोबर किती लाखापर्यंत होणार, कोणत्या वर्षी शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार, या सगळ्या प्रश्नांचं हे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कर्जमाफीचं अपडेट पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागला तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर फार पंचभाऊ भाऊ यांच्याकडून सरसकट कर्जमाफीसाठी त्यांनी अन्यथा आंदोलन उपोषणाला सुरू केली होती. आणि अखेर त्याला ते अपोषण सोडलेलं आहे. आणि हे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे की त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की तर ते कर्जमाफी सरसकट अपडेट बघूया. आणि आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी आणि जवळपास 2019 ते 25 ते 2025पर्यंत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि पीक विमा हे 2014 ते 2019चे जे काही कर्जमाफी होते ते राबवण्यात आले. त्याच कालखंडामध्ये तिसरी कर्जमाफी योजना सरकारचं भरपूर अवघड आहे. आणि 2019 ते 2025 या कालखंडामध्ये 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकतं. त्यामुळे तर तुमचं कर्ज असेल तर 2019 ते 2025 मधल्या वर्षात असेल तुमचा कर्जमाफी 3 लाखापर्यंत सरसकट माफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर प्रश्न पडतो की दादा, या सध्या पैशाचं कर्ज आहे आणि आपण आपलं कर्ज माफ होईल का? आणि प्रश्न देऊ शकतो तुम्हाला सरकार फक्त भरपूर माग करतं शेतकी पिकावरती, शेतीसाठी येतील किंवा 7/12 ते घेतली जातील सर्व कर्जमाफी करत असताना तर कर्जमाफी हे असतात. आणि प्रॉपर फक्त असतं शेतकऱ्यांची भरती 7/12 ते केलं तर घेतलेल्या सरकारचं जे काही. त्यामुळे पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब बँक, नॅशनल बँक आणि नॅशनल बँक, ICICI बँक आणि याचबरोबर पाहायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी बँक, विविध पतपुरवठा संस्था, तर या सगळ्या बँकांचा शेतकऱ्या बांधवांची कर्जमाफी हे सगळ्या बँकेचं सरकार शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असतात. आणि हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आणि आपण जर इथून पुढे पाहायला गेलं तर कर्जमाफी निर्णय बाकी आहेत की कर्जमाफी संपूर्ण कन्फर्म झालेला आहे. त्यामुळे कर्जमाफी संदर्भातल्या नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी हे घेऊन आलेलं आहे. आणि याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर बरेच शेतकऱ्यांना कमेंट करू शकतात की 14 ते 2019 तर या कालखंडातील शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे की 2014 ते 2019चे जे काही पीक विमा आहे आणि ते पीक विमा याच्या अगोदर कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर 2017 ते रोजी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची घोषणा झाली. आणि या योजनेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालं. आणि एकूण 34,000 कोटी रुपयाचे असं कर्जमाफी हे करण्यात आले. महाविकास आघाडी सत्तेवर आलं. आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी घोषणा झाली. आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना हे 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जमा झाले. आणि तर आपण जर पाहायला गेलं तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये या बरेच सारे शेतकऱ्यांचं 1.5 किंवा 2 लाखापर्यंत या विविध वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेअंतर्गत हे प्रश्न हे बातम्या असलेल्या लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 7,350 कोटी रुपयाचे. त्यामुळे शेतकऱ्यांचं बाकी आहे. आणि सरकारनं कर्जमाफीचे शेतकऱ्यांची थकीत आहे. त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर नाव आलं. आणि सरकारनं सांगितलं होतं की आधार लिंक बँक प्रमाणे करावे. KYC केल्याने KYC केल्यानंतर तुमचं पावती निघाली. आणि पावतीवर अमाऊंट निघाली. अमाऊंटवर काय एवढे अमाऊंट तुमच्या खर्चमध्ये ट्रान्सफर होईल. आणि तुमच्या ट्रान्सफर झाल्यावर तुमचं कर्जमाफी होईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं.
परंतु ते पावती निघाली, परंतु ते जे काही कर्जमाफीचे जे काही पैसे जे काही खात्यामध्ये कर्जमाफी देणार होते तर ते शासनाच्या माध्यमातून आलेले नाही आणि अजूनही त्याचे पैसे आहेत तसेच आहेत आणि पैसे आले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना म्हणा, असे 6.5 लाख शेतकऱ्यांच्या या शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपयाचा असे थकीत शेतकऱ्यांचा सरकार कर्जमाफी बाकी आहे. आणि याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून कर्जमाफी म्हणा 864 कोटी रुपये बाकी आहे. आणि प्रस्तावना ज्याचे पैसे 50,000 प्रोत्साहन जाहीर केलं होतं आणि 364 कोटी रुपयाचा असा दोन्ही कर्जमाफीचा 2019च्या जवळपास 8,000 कोटी रुपयाचा असा 18,000 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहे. आणि हे जर 8,000 कोटी रुपये तर दिले तर तुम्हाला 2019च्या कालखंडाच्या शेतकऱ्यांचा कर विषय मिळतो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओमध्ये नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो शेतीच म्हणजे पीक म्हणून असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.